मित्रांनो, IBPS मार्फत विविध बँकात विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवले आहे. मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा या संदर्भातला हा व्हिडिओ. त्यासाठी आपल्याला गुगल क्रोम या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. आपल्याला गुगल क्रोमच्या प्रोफाईलवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. गुगल क्रोमच्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला NMK टाईप करावं लागेल. NMK टाईप केल्यानंतर फर्स्ट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यावं लागेल. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर फर्स्ट ऑप्शन आपल्याला IBPS मार्फत विविध बँकात विविध पदांच्या 13,217 जागा हा ऑप्शन दिसतील. त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला NMKची न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. आपल्याला मित्रांनो रुलरच्या साहाय्याने खाली यावं लागेल. मित्रांनो, रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर आपल्यासमोर 3 ऑप्शन दिसतील. जाहिरात पहा, ऑनलाईन अर्ज करा आणि अधिकृत वेबसाईट. आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यामुळे ऑनलाईन अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. राईट साईडला आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी लॉग इन हे 2 ऑप्शन दिसतील. जर का आपण ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर आपल्याला सेकंड ऑप्शन चूज करावं लागेल. कॅन्डिडेटने रजिस्ट्रेशन केले नसेल तर त्याला फर्स्ट ऑप्शन न्यू रजिस्ट्रेशन हा ऑप्शन चूज करावा लागेल. आपण न्यू रजिस्ट्रेशन करत आहे मित्रांनो. त्यासाठी मी न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन विचारेल. फर्स्ट ऑप्शनमध्ये मित्रांनो आपल्याला फर्स्ट नेम विचारेल. तर यामध्ये कॅन्डिडेटचे फर्स्ट नेम इथे टाईप करून घ्यायचे आहे. फर्स्ट नेम टाईप करून घेतल्यानंतर आपल्याला राईट साईडला कन्फर्म फर्स्ट नेम विचारेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं कन्फर्म फर्स्ट नेम करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला मिडल नेम विचारेल. मिडल नेममध्ये कॅन्डिडेटचे मिडल नेम म्हणजे त्यांच्या वडिलाचं नाव इथे टाईप करून घ्यायचं आहे. मिडल नेम टाईप करून घेतल्यानंतर परत एकदा मिडल नेम कन्फर्म करून घ्यायचं आहे. मित्रांनो, मिडल नेम कन्फर्म करून घेतल्यानंतर आपल्याला लास्ट नेम विचारेल. येथे उमेदवाराचे लास्ट नेम इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. लास्ट नेम टाईप करून घेतल्यानंतर परत एकदा कन्फर्म लास्ट नेम करायचं आहे. लास्ट नेम कन्फर्म केल्यानंतर रुलरच्या साहाय्याने आपल्याला खाली यायचं आहे. आपल्याला मोबाईल नंबर विचारेल. येथे उमेदवाराचा मोबाईल नंबर येथे टाईप करून घ्यायचा आहे. मी माझा मोबाईल नंबर येथे टाईप करून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर परत एकदा कन्फर्म करून घ्यायचा आहे. मी माझा मोबाईल नंबर परत एकदा कन्फर्म करून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर विचारेल तुम्हाला. जर का तुमच्याकडे दुसरा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही इथे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबरमध्ये इथे टाकू शकता. मॉन्डेटरी नाही आहे. मी माझा दुसरा मोबाईल नंबर इथे टाकून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो ईमेल ID विचारेल. तुम्हाला तुमची ईमेल ID इथे टाकून घ्यायची आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो, येथे @ आधीपर्यंतच तुमची ईमेल ID टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला राईट साईडला डोमेन नेमचा ऑप्शन दिसेल. डोमेन नेममध्ये तुमचा जो काही डोमेन नेम असेल तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. माझा डोमेन नेम gmail.com असल्यामुळे मी gmail.com या पर्यायावर क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर कन्फर्म ईमेल ID हा ऑप्शन येतील. यामध्ये तुम्हाला तुमची ईमेल ID कन्फर्म करून घ्यायची आहे. मी माझी ईमेल ID येथे कन्फर्म करून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर सिक्युरिटी कोड हा डायलॉग बॉक्स येतील. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राईट साईडचा कॅप्चा येथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मी माझा राईट साईडचा कॅप्चा येथे व्यवस्थित येथे टाकून घेत आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन येतील. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ओके आणि कॅन्सल हे 2 ऑप्शन येतील. जर का तुम्ही फिलअप केलेली इन्फॉर्मेशन करेक्ट असेल तर ओके करू शकता. तुम्हाला जर वाटत असेल चुकली तर तुम्ही कॅन्सल करून एडिट करू शकता. मी ओके या बटनावरती क्लिक करून पुढे जात आहे. ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. ती आपली फोटो अँड सिग्नेचरची असेल. सर्वप्रथम तुमच्यासमोर स्कॅन फोटोग्राफी हा ऑप्शन येतील. यामध्ये तुम्हाला तुमचा स्कॅन केलेला फोटो येथे अपलोड करायचा आहे.
त्यासाठी ब्राउज या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। तुम्ही तुमचा फोटो ज्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेला आहे त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल। मी माझा फोटो पिक्चर या फोल्डरमध्ये सेव्ह केला असल्यामुळे मी त्यावरती क्लिक करत आहे आणि रुलरच्या साहाय्याने खाली येऊन मी माझा फोटो येथे सिलेक्ट करून घेत आहे आणि ओपन या बटनावरती क्लिक करून पुढे जात आहे। माझा फोटो लोडिंग होत आहे। अशा पद्धतीने मी माझा फोटो येथे अपलोड करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला आपला लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे। मित्रांनो, आपल्याला लाईव्ह फोटो दोन प्रकारे अपलोड करता येतो, एक वेब कॅमेरामार्फत आणि दुसरा स्कॅन QR करून। मित्रांनो, जर का तुमच्याकडे वेब कॅमेरा असेल तर तुम्ही वेब कॅमेरामार्फत अपलोड करू शकता। अदरवाईज तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन स्कॅन QR हे ॲप्स डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही त्यामार्फत तुमचा लाईव्ह फोटो अपलोड करू शकता। मी मित्रांनो QR कोडमार्फत आपला लाईव्ह फोटो अपलोड करून घेत आहे। QR कोडमार्फत लाईव्ह फोटो अपलोड करताना सर्वात आधी आपल्यासमोर क्लिक हेअर टू QR हा ऑप्शन दिसतील, त्यावरती मित्रांनो आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर QR कोडचं ऑप्शन आपल्यासमोर ऑन झालेला दिसेल। त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये QR कोडचा जो ॲप्स डाउनलोड केलेला आहे त्यामार्फत हा QR आपल्याला स्कॅन करून घ्यावा लागेल। मी माझ्या मोबाईलमधून QR कोडच्या माध्यमातून हा QR स्कॅन करत आहे आणि फोटो अपलोड करत आहे। अशा पद्धतीने मित्रांनो मी माझा लाईव्ह फोटो QR कोडमार्फत अपलोड करून घेतला आहे। त्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली जावं लागेल। रुलरच्या साहाय्याने खाली गेल्यानंतर आपल्याला आय कन्फर्म दॅट दिस इज माय व्हॅलिड फोटो अँड ऑल्सो ॲग्री टू अबव मेन्शन नोट हा ऑप्शन दिसतील, यावरती आपल्याला चेक मार्क्स द्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर स्कॅन सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट हा ऑप्शन दिसतील। यामध्ये मित्रांनो आपल्याला स्कॅन केलेली सिग्नेचर येथे अपलोड करायचे आहे। त्यासाठी आपल्याला ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल। ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। न्यू विंडो ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपली सिग्नेचर ज्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेली आहे त्या फोल्डरवर आपल्याला क्लिक करावं लागेल। माझी सिग्नेचर पिक्चर या फोल्डरमध्ये सेव्ह असल्यामुळे मी पिक्चर या फोल्डरवरती क्लिक करत आहे। पिक्चर या फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फाईल नेमचा डायलॉग बॉक्स येतील। या बॉक्समध्ये मी ज्या नावाने फाईल सेव्ह केली आहे ते नाव इथे टाकून घेत आहे। नाव टाकून घेतल्यानंतर मला ती फाईल इथे सिलेक्ट करावं लागेल। फाईल सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मी ओपन या बटनावरती क्लिक करून पुढे जात आहे। त्यानंतर मित्रांनो रुलरच्या साहाय्याने खाली येत आहे। रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर आय कन्फर्म दॅट दिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर अँड ऑल्सो ॲग्री टू अबव मेन्शन नोट या ऑप्शनवरती चेक मार्क्स देत आहे आणि पुढे जात आहे। चेक मार्क दिल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर बॅक आणि नेक्स्ट हा ऑप्शन येतील। मला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून पुढे जावं लागेल। फोटो अँड सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आपल्यासमोर डिटेल हा ऑप्शन येतील। यामध्ये आपल्याला उमेदवाराची बेसिक डिटेल फिलअप करून घ्यायची आहे। बेसिक डिटेलमध्ये फर्स्ट ऑप्शन पोस्टचं असेल। यामध्ये उमेदवाराला ज्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे ती पोस्ट इथून निवडून घ्यायची आहे। मित्रांनो मला ऑफिसर स्केल 1 या पोस्टसाठी आवेदन करायचं असल्यामुळे मी ती पोस्ट येथून निवडून घेत आहे। पोस्ट निवडून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर राईट साईडला कॅटेगरीचा हा ऑप्शन विचारेल। मित्रांनो तुम्ही ज्या कॅटेगरीमधून बिलॉंग करता ती कॅटेगरी इथून चूज करून घ्यायची आहे। मी OBC या कॅटेगरीमधून बिलॉंग करत असल्यामुळे मी OBC यावरती क्लिक करत आहे आणि ओके या बटनावर क्लिक करून पुढे जात आहे। त्यानंतर मित्रांनो रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे। रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर तुमच्यासमोर आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी ऑफ 40% अँड अबोव, जर का तुम्ही 40% विकलांग असल्यास तुम्ही ॲस करू शकता, अदरवाईज नो करू शकता। मी नो या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जात आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे। रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर आपल्यासमोर आर यू अ पर्सन विथ स्पेसिफाईड डिसेबिलिटी कव्हर अंडर द डेफिनेशन ऑफ सेक्शन 2S ऑफ द RPWD ॲक्ट 2016 अँड नॉट कव्हर अंडर सेक्शन 2R ऑफ द सेड ॲक्ट अँड हॅव्हिंग डिफिकल्टी इन रायटिंग, जर का तुम्ही RPW ॲक्ट 2016 अंतर्गत विकलांग असल्यास ॲस करू शकता, अदरवाईज नो करू शकता। मी नो या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जात आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे।
त्यानंतर आपल्यासमोर रिलिजन टू विच यू बिलॉंग हा ऑप्शन येतील. मित्रांनो, तुम्ही ज्या रिलिजनमधून बिलॉंग करत आहे तो रिलिजन इथून चूज करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, बाजूला डू यू बिलॉंग टू रिलिजन मायनॉरिटी कम्युनिटी, जर का तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटीमधून बिलॉंग करत असल्यास येस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जात आहे. त्यानंतर आपल्यासमोर वेदर सर्व्हिसिंग इन गव्हर्नमेंट, क्वाझी गव्हर्नमेंट, पब्लिक सेक्टर, अंडरटेकिंग इन्क्लुडिंग नॅशनलाइज बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हा ऑप्शन येतील. मित्रांनो, याचा अर्थ तुम्ही जर का वरील इन्स्टिट्यूशनमध्ये काम केले असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर तुमच्यासमोर आर यू ॲन एक्स सर्व्हिसमॅन हा ऑप्शन येतील. तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जात आहे. मित्रांनो, त्यानंतर तुमच्यासमोर नॅशनॅलिटी ऑर सिटिझनशिप हा डायलॉग बॉक्स येतील. यामध्ये मित्रांनो, तुमची नॅशनॅलिटी इथून निवडून घ्यायची आहे. माझी नॅशनॅलिटी इंडियन असल्यामुळे मी इंडियन या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि रुलरच्या सहाय्याने पुढे जात आहे. त्यानंतर तुमच्यासमोर हॅव यू अपियर्ड फॉर द CWE, CRP, RRB अर्लियर हा ऑप्शन येतील. तुम्ही जर का अपियर्ड असल्यास ॲस करा, अदरवाईज नो करू शकता. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर तुमच्यासमोर स्टेट UT फॉर विच यू वॉन्ट टू अप्लाय फॉर हा डायलॉग बॉक्स येतील. मित्रांनो, तुम्ही ज्या स्टेटला अप्लाय करणार आहेत तो स्टेट इथून निवडून घ्यायचा आहे. मी महाराष्ट्र स्टेटसाठी अप्लाय करत असल्यामुळे मी महाराष्ट्र स्टेट इथून सिलेक्ट करत आहे. त्यानंतर तुम्हाला प्री एक्झामसाठी फर्स्ट प्रिफरन्स द्यायचा आहे. तुम्हाला ज्या सेंटरला एक्झाम द्यायची आहे ते सेंटर येथून तुम्ही चूज करू शकता. मला चंद्रपूर सेंटरला एक्झाम द्यायची असल्यामुळे मी चंद्रपूर हा ऑप्शन इथून सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर तुम्हाला प्री एक्झामसाठी सेकंड प्रिफरन्स द्यायचा आहे. तुम्हाला जो प्रिफरन्स द्यायचा आहे तो इथून सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला मेन एक्झामसाठी फर्स्ट प्रिफरन्स द्यायचा आहे. तुम्हाला जो फर्स्ट प्रिफरन्स द्यायचा आहे ते सेंटर इथून तुम्हाला चूज करून घ्यायचं आहे. मी नागपूर सेंटर इथून चूज करत आहे. नागपूर सेंटर चूज केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सेकंड प्रिफरन्स मेन एक्झामसाठी द्यायचा आहे. तुम्हाला मेन एक्झामसाठी जो प्रिफरन्स द्यायचा आहे तो तुम्ही येथून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर आपल्यासमोर काइंडली इंडिकेट मीडियम ऑफ पेपर हा ऑप्शन येतील. तुम्हाला ज्या मीडियममध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे तो मीडियम इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मला इंग्लिश आणि मराठीमध्ये एक्झाम द्यायची असल्यामुळे मी इंग्लिश आणि मराठी हा ऑप्शन चूज करत आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर आय इंटेंड टू ब्रिंग द फॉलोइंग ID वेन अपिअरिंग फॉर द एक्झामिनेशन. आय कन्फर्म माय नेम ऑन दिस ID अँड दिस ॲप्लिकेशन एक्सटेंटली मॅच यावरती तुम्हाला चेक मार्क द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, ID प्रूफचा डायलॉग बॉक्स येतील. तुम्हाला इथून तुमचा ID प्रूफ जे काही अपलोड करायचं आहे तो ID प्रूफ इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ID प्रूफ नंबर विचारेल. तुम्ही मित्रांनो, जो काही ID प्रूफ सिलेक्ट केलेला आहे त्याचा ID प्रूफ नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. मी आधार कार्ड ID प्रूफ सिलेक्ट केलं असल्यामुळे मी आधार कार्डचा नंबर इथे टाकून घेत आहे. त्यानंतर आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यावं लागेल. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर आपल्यासमोर पर्सनल डिटेलचा डायलॉग बॉक्स दिसतील. यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारेल. डेमध्ये तुमच्या जन्माचा दिनांक येथे चूज करून घ्यायचा आहे. मी माझ्या जन्माचा दिनांक येथे चूज करून घेत आहे. त्यानंतर तुम्हाला मंथ विचारेल. यामध्ये तुमच्या जन्माचा मंथ इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इयर विचारेल. यामध्ये तुमच्या जन्माचं वर्ष येथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर जेंडरचं ऑप्शन येतील. तुम्हाला तुमचं जेंडर येथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी माझं जेंडर सिलेक्ट करत आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर मार्टियल स्टेटस हा ऑप्शन दिसतील. तुम्हाला तुमचं मार्टियल स्टेटस येथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी माझं मार्टियल स्टेटस अनमॅरिड सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर तुमच्यासमोर कन्सेंट टू आधार व्हेरिफिकेशन हा ऑप्शन येतील. तुम्हाला जर का आधार नंबर थ्रू तुमचं व्हेरिफिकेशन करायचं असल्यास ॲस करू शकता, अदरवाईज नो करू शकता. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जाते. त्यानंतर तुमच्यासमोर डू यू हॅव ट्विन्स ब्रदर ऑर सिस्टर हा ऑप्शन येतील. तुम्ही जर ट्विन्स असल्यास ॲस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जाते. त्यानंतर तुम्हाला फादर्स नेम विचारेल. यामध्ये तुमच्या वडिलांचं
पूर्ण नाव येथे टाकून घ्यायचं आहे. मी माझ्या वडिलांचं पूर्ण नाव येथे टाईप करून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मदर नेमचा डायलॉग बॉक्स दिसतील. यामध्ये तुमच्या आईचं नाव येथे टाईप करून घ्यायचं आहे. मी माझ्या आईचं नाव येथे टाईप करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्समध्ये तुम्हाला तुमचा येथे व्यवस्थित ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आणि हा ॲड्रेस तुम्हाला 3 लाईनमध्ये बंदिस्त करायचा आहे. मी माझा ॲड्रेस इथे व्यवस्थित टाकून घेत आहे. त्यानंतर तुम्हाला स्टेट विचारेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं स्टेट येथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर डिस्ट्रिक्टचा डायलॉग बॉक्स येतील. यामध्ये तुमचा डिस्ट्रिक्ट इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पिनकोड विचारेल. पिनकोडमध्ये तुमचा पिनकोड येथे टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर परमनंट ॲड्रेसचा डायलॉग बॉक्स येतील. तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सारखा असल्यास तुम्हाला चेकमार्क द्यायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर चूज द ॲड्रेस फॉर GST इनवॉइसिंग हा ऑप्शन येतील. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परमनंट ॲड्रेस यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर ॲप्लिकेशन फीज शो होतील. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन डिटेल हा ऑप्शन येतील. यामध्ये तुमची एज्युकेशन डिटेल फिलअप करून घ्यायची आहे. सुरुवातीला SSCची डिटेल विचारेल ती इथे टाईप करून घ्यायची आहे. बोर्डमध्ये मी माझं बोर्ड टाईप करून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो डेट ऑफ पासिंग विचारेल. यामध्ये तुमची डेट ऑफ पासिंग इथे टाईप करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एअरवर क्लिक करत आहे. तुम्ही ज्या वर्षी पास झाले ते एअर इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मंथ विचारेल. तुम्ही ज्या महिन्यात पासआउट झाले तो महिना इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही ज्या तारखेला पासआउट झाले ती तारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो बाजूला पर्सेंटेज और मार्क विचारेल. तुम्हाला जे काही पर्सेंटेज मिळाले असतील ते इथे टाईप करून घ्यायचं आहे. पर्सेंटेज टाईप करून घेतल्यानंतर मित्रांनो बाजूला क्लास और ग्रेड हा ऑप्शन विचारेल. त्यामध्ये तुमचे ग्रेड टाकून घ्यायचे आहे. SSCची डिटेल फिलअप केल्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएशनची डिटेल विचारेल ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. सर्वात आधी तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटी विचारेल. यामध्ये तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन घेतलं ती युनिव्हर्सिटी इथे टाईप करून घ्यायचं आहे. मी माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव इथे टाईप करून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बाजूला डिग्री हा ऑप्शन दिसतील. यामध्ये तुम्हाला तुमची डिग्री इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जसे की BCom असेल तर BCom, BSc असेल तर BSc, MSc असेल तर MSc, BA असेल तर BA. त्यानंतर तुम्हाला स्पेशलायझेशन ऑप्शन दिसतील. यामध्ये मित्रांनो तुमचं ज्या विषयामध्ये स्पेशलायझेशन झालेलं आहे तो विषय इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ पासिंग विचारेल. इयरमध्ये तुम्ही ज्या वर्षी एक्झाम पासआउट झाले ते इयर इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मंथमध्ये ज्या मंथमध्ये तुम्ही एक्झाम पासआउट झाले ते मंथ इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो डेटमध्ये ज्या दिवशी आपण पासआउट झालो ती डेट इथे टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर पर्सेंटेज हा ऑप्शन येतील. यामध्ये तुम्हाला डिग्रीमध्ये जे काही पर्सेंटेज मिळाले असतील ते इथे टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बाजूला तुम्हाला ग्रेड हा ऑप्शन विचारेल. इथून तुम्हाला तुमचा ग्रेड इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही ग्रेड असेल तो येथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला PGची डिटेल टाईप करून घ्यायची आहे. सर्वात आधी युनिव्हर्सिटी हा ऑप्शन विचारेल. तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये PG कंप्लीट केली आहे त्या युनिव्हर्सिटीचं नाव इथे टाईप करून घ्यायचं आहे. मी माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव इथे टाईप करून घेत आहे. युनिव्हर्सिटीचं नाव टाईप केल्यानंतर बाजूला डिग्री हा ऑप्शन दिसतील. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमची डिग्री येथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी माझी डिग्री येथून सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो बाजूला स्पेशलायझेशन हा ऑप्शन दिसतील. यामध्ये तुमचं स्पेशलायझेशन ज्या विषयात आहे तो विषय इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ पासिंग विचारेल. तुम्हाला इथे इयरमध्ये तुम्ही ज्या वर्षी तुमची डिग्री कंप्लीट केली आहे तो वर्ष येथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. वर्ष सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो ज्या मंथमध्ये तुम्ही एक्झाम पासआउट केली आहे तो मंथ इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही एक्झाम पासआउट केली आहे तो दिवस इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पर्सेंटेजमध्ये मित्रांनो तुम्हाला डिग्रीचे पर्सेंटेज इथे टाईप करून घ्यायचं आहे. डिग्रीचे पर्सेंटेज टाईप केल्यानंतर बाजूला क्लास और ग्रेड हा ऑप्शन विचारेल. त्यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ग्रेड इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डू यू हॅव ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कम्प्युटर सिस्टीम हा ऑप्शन विचारेल. तुम्हाला कम्प्युटरचे नॉलेज असेल तर एस करा, अदरवाईज नो करा. मी एस या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर डिटेल ऑफ कम्प्युटर नॉलेज हा ऑप्शन ऑन होतील.
तुम्ही जो कोर्स केला आहे तो कोर्स इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर वर्क एक्सपिरियन्स डिटेल हा ऑप्शन येतील। तुम्हाला जर का एक्सपिरियन्स असेल ॲस करा, अदरवाईज नो करा। मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि पुढे जात आहे। त्यानंतर तुमच्यासमोर अदर डिटेल हा ऑप्शन येतील। यामध्ये मित्रांनो फर्स्ट ऑप्शन प्री एक्झाम ट्रेनिंगचा असेल। तुम्ही जर का प्री एक्झाम ट्रेनिंग घेतली असेल तर ॲस करा, अदरवाईज नो करा। मी नो या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जात आहे। मित्रांनो त्यानंतर तुमच्यासमोर कोर्ट ऑफ लॉ फॉर ॲनी ऑफन्स हा ऑप्शन येतील। तुमच्यावर जर क्रिमिनल ऑफन्स असल्यास ॲस करा, अदरवाईज नो करा। मी नो या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जात आहे। त्यानंतर तुमच्यासमोर लँग्वेज नो हा ऑप्शन येतील। यामध्ये तुम्हाला ज्या ज्या भाषा येत असतील त्यावरती चेकमार्क द्यायचा आहे। पहिली भाषा मराठी आहे, त्यावरती मित्रांनो मी रीड करत आहे, राईट आणि स्पीकवर चेकमार्क देत आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दुसरी भाषा इथे सिलेक्ट करायचं आहे। जे तुम्हाला भाषा येते तीच इथे सिलेक्ट करायची आहे। मी मित्रांनो सेकंड भाषा हिंदीवरती सिलेक्ट करत आहे। त्यानंतर रीड, राईट आणि स्पीकला चेक करत आहे। त्यानंतर मित्रांनो थर्ड लँग्वेज मी इंग्लिश सिलेक्ट करून घेत आहे। त्यानंतर मित्रांनो रीड, राईट आणि स्पीकला चेकमार्क देत आहे आणि पुढे जात आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला व्ह्यू युअर डिटेल यावरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो व्हेरीफाय सक्सेसफुली झालेला आहे। त्यासाठी ओके या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला पुढे जायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर प्रिफरन्स हा ऑप्शन येतील। मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर प्रिफरन्सची न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। यामध्ये तुमच्यासमोर अनेक बँकेचे ऑप्शनची लिस्ट दिसेल। तुम्हाला जे काही प्रिफरन्स द्यायचे असेल त्यावरती तुम्ही 1 बाय 1 चेकमार्क देऊन पुढे जायचं आहे। प्रिफरन्स दिल्यानंतर तुमच्यासमोर सिक्युरिटी कोड हा डायलॉग बॉक्स ऑन झालेला दिसेल। यामध्ये तुम्हाला कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय युअर डिटेल यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय सक्सेसफुली झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करून पुढे जायचं आहे। प्रिफरन्स दिल्यानंतर तुमच्यासमोर ॲप्लिकेशन फॉर्म येतील, तो तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे। मित्रांनो हा फॉर्म एकदा चेक व्यवस्थित करून घ्या, कारण पेमेंट केल्यानंतर आपल्याला कुठलाही यामध्ये बदल करता येणार नाही। त्यानंतर मित्रांनो रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर आपल्यासमोर मित्रांनो डिक्लेरेशन हा ऑप्शन दिसतील। त्याखाली आपल्याला ॲग्री हा ऑप्शन दिसतील, त्यावरती मित्रांनो आपल्याला चेकमार्क द्यायचा आहे। चेकमार्क दिल्यानंतर आपल्यासमोर सिक्युरिटी कोड हा डायलॉग बॉक्स दिसतील। त्यामध्ये आपल्याला बाजूचा कॅप्चा व्यवस्थित एकदा टाकून घ्यायचा आहे। मित्रांनो कॅप्चा टाकून घेतल्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने मित्रांनो खाली यायचं आहे। रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून ओके या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो आपला ॲप्लिकेशन फॉर्म हा पूर्ण झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला डॉक्युमेंट अपलोडची न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। यामध्ये आपल्याला आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। मित्रांनो ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू नंतर आपल्यासमोर अपलोड ऑप्शन दिसतील। यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। यामध्ये सर्वात आधी डॉक्युमेंट अपलोड लिस्ट दिसेल। यामध्ये तुम्हाला लेफ्ट थंब इम्प्रेशन हा ऑप्शन दिसतोय। त्यासाठी मित्रांनो चूज फाईल यावरती क्लिक करावं लागेल। चूज फाईल यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। यामध्ये मित्रांनो अनेक फोल्डर दिसतील। आपली फाईल ज्या फोल्डरमध्ये सेव्ह आहे त्या फोल्डरवर क्लिक करावं लागेल। मी पिक्चर या फोल्डरवर क्लिक करत आहे। पिक्चर या फोल्डरवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर फाईल नेम दिसतील। तुमची फाईल ज्या नावाने सेव्ह आहे ते नाव फाईल नेममध्ये टाईप करावं लागेल। त्यानंतर त्यावरती क्लिक करून ओपन या बटनावरती क्लिक करावं लागेल। ओपन या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला फोटो किंवा लेफ्ट थंब इथे अपलोड होत आहे, त्यासाठी ओके या बटनावर क्लिक करावं लागेल। अशा पद्धतीने मित्रांनो आपला लेफ्ट थंब इथे अपलोड झालेला आहे। त्यानंतर आपल्याला हँडरायटिंग डिक्लेरेशन अपलोड करावं लागेल। त्यासाठी चूज फाईलवर क्लिक करावं लागेल। आपलं डिक्लेरेशन ज्या फोल्डरमध्ये सेव्ह आहे त्यावरती क्लिक करावं लागेल। त्यानंतर फाईल नेममध्ये आपलं डिक्लेरेशन ज्या नावाने सेव्ह आहे ते टाईप करावं लागेल आणि त्यावरती क्लिक करून ओपन या बटनावरती क्लिक करावं लागेल। ओपन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं डिक्लेरेशन इथे अपलोड होत आहे। त्यासाठी ओके या बटनावर क्लिक करून आपलं डिक्लेरेशन अपलोड करून घ्यावं लागेल। त्यानंतर मित्रांनो आपल्याला SSCची मार्कशीट इथे अपलोड करून घ्यायची आहे। त्यासाठी चूज फाईलवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली असेल।
आपली मार्कशीट ज्या फोल्डरमध्ये सेव्ह आहे त्यावरती क्लिक करावं लागेल. माझी मार्कशीट डाउनलोड या फोल्डरमध्ये सेव्ह असल्यामुळे मी डाउनलोड या फोल्डरवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला फाईल नेम विचारेल, त्यामध्ये फाईल नेम टाकून ओपन या बटनावरती क्लिक करावं लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो आपली फाईल लोडिंग होत आहे. त्यानंतर मित्रांनो मार्कशीट अपलोड करण्यासाठी ओके हा ऑप्शन येतील, त्यावरती क्लिक करून आपली मार्कशीट इथे अपलोड करून घ्यायची. त्यानंतर डॉक्युमेंट कन्फर्मेशनसाठी चेकबॉक्स दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिजिलॉकर थ्रू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असल्यास करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर आपल्यासमोर सिक्युरिटी कोडचा डायलॉग बॉक्स दिसतील. यामध्ये बाजूला जो कॅप्चा दिला आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो कॅप्चा टाकून घेतल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ओके आणि कॅन्सलचा ऑप्शन दिसतील. यावरती आपल्याला ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर पेमेंटची न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यासाठी रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर मित्रांनो पेचा ऑप्शन दिसतील, त्यावरती तुम्हाला चेकमार्क्स द्यायचा आहे. चेकमार्क्स दिल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर सिक्युरिटी कोडची न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यामध्ये तुम्हाला बाजूचा कॅप्चा मित्रांनो व्यवस्थित टाईप करून घ्यायचा आहे. कॅप्चा व्यवस्थित टाईप करून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला सबमिट हे ऑप्शन दिसतील, त्यावरती आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर ओके ऑप्शन दिसतील, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पेमेंटची न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. तुम्हाला पेमेंट कशा थ्रू करायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता. मित्रांनो मी माझं पेमेंट QR थ्रू करत असल्यामुळे QR या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. QR या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मेक पेमेंट हा ऑप्शन दिसतील, त्यावरती मी क्लिक करत आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो माझ्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. त्यामध्ये प्रोसेड विथ पेमेंट हा ऑप्शन दिसतील, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला QR कोडचा डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल. त्यावरती मित्रांनो क्लिक हिअर टू स्कॅन हा ऑप्शन दिसतील, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला मोबाईलमधून फोनपेच्या सहाय्याने आपल्याला QR कोड स्कॅन करून मोबाईलमधून पेमेंट करायचं आहे. मित्रांनो मी माझ्या मोबाईलमधून फोनपेच्या सहाय्याने QR कोड स्कॅन करून पेमेंट करत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो मी माझं पेमेंट सक्सेसफुल केलेलं आहे. तुम्हाला जर का प्रिंटआउट काढायची असेल तर प्रिंटआउट काढू शकता, अदरवाईज आपल्या कम्प्युटरमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता. सेव्ह कमांड दिल्यानंतर तुम्हाला तुमची फाईल जिथे सेव्ह करायची आहे तिथे सेव्ह करू शकता. त्यासाठी तुम्हाला सेव्हचा डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल. मी माझी फाईल डाउनलोड या ऑप्शनमध्ये सेव्ह करत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो मी माझी फाईल सेव्ह करून घेतलेली आहे. पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो परत एकदा लॉग इन करून तुमचं ॲप्लिकेशन प्रिंट काढून घ्यायचं आहे. त्यासाठी लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर विचारेल. रजिस्ट्रेशन नंबरमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाईप करून घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर तुमचा टाईप करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर पासवर्डची नवीन विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये मित्रांनो तुमचा पासवर्ड इथे टाईप करून घ्यायचा आहे. पासवर्ड टाईप करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिक्युरिटी कोडचा डायलॉग बॉक्स दिसतील. यामध्ये तुम्हाला बाजूचा कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर मित्रांनो सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला दिसेल. तुम्हाला जर प्रिंट काढायचा असेल मित्रांनो तर प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा प्रिंटआउट काढू शकता.